चुनाभट्टीजवळ भीमसैनिकांनी रास्ता रोको केलाय। 4 तासांपासून भीमसैनिकांचा चुनाभट्टी ते सायन कनेक्टर जवळ रास्ता रोको सुरू असल्याचं आपण पाहतोय। यामुळे ठाणे आणि दादरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। चैत्यभूमी परिसरात रिक्षा घेऊन जाण्यावर भीमसैनिक ठाम आहेत आणि याच वेळी पोलीस आणि अनुयायांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील होते। भीमसैनिकांना सायन इथून पुढे रिक्षा जाऊ न दिल्याने सत्यांनी रास्ता रोको केलेला आहे। आपण या दृश्यामध्ये पाहू शकतो भीमसैनिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। दरवर्षी आम्हाला रिक्षा नेण्यास मनाई नसते, रिक्षा घेऊन जाऊ दिली जाते, मात्र आजच आम्हाला मनाई का असा प्रश्न त्यांनी विचारला। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडे आपण जाऊयात। मयूर, आपण पाहतोय अजून देखील तीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते, काय नेमकं पोलिसांचं म्हणणं आहे? नक्कीच आता मी या ठिकाणी आहे कुर्ला सायन दादर सायन या ठिकाणी आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर आता काही वेळपूर्वी आहे तो रास्ता रोको करण्यात आलेला होता। त्याच्या रिक्षा असतील त्या सोडण्यात आल्या नव्हत्या, मात्र आता या ठिकाणी रिक्षा आहेत त्या सोडत आहेत। रिक्षा सोडल्या असेल, ट्रॅफिक आता क्लिअर करायचे सध्या काम सुरू करण्यात आलेलं आहे। 6 डिसेंबर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे भीम अनुयायी होते ते दादर ते चैत्यभूमी ते दर्शन घेण्यासाठी जात होते, मात्र आता या ठिकाणी पाहायला गेलं तर पोलीस असतील ते देखील मोठ्या प्रमाणात तैनात झाले होते। आता या ठिकाणी रिक्षा आहेत त्या देखील दादर चैत्यभूमी ते सोडण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणात जल्लोष देखील करण्यात आला आणि आता या ठिकाणी ट्रॅफिक आहे ते आता सध्या क्लिअर करायचं काम सुरू आहे। रास्ता रोको आहे तो साईडला जे भीम अनुयायी गेले 2 तास रस्त्यावर उतरले होते ते आता कुठे साईडला झाले आहेत, त्याच्यामुळे आता जो रास्ता रोको आहे तो संपूर्ण झालेला आहे आणि जे रिक्षा असतील किंवा इतर वाहने असतील जी गेली 2 तास या ट्रॅफिकमध्ये अडकलेली होती ते आता देखील त्यांच्या दादर असेल किंवा पुढच्या दिशेने आहे ते आता सध्या आता निघालेले पाहायला मिळालेले आहेत। या ठिकाणी पाहायला गेलं तर गेले 2 तासहून अधिक वेळ झाला होता इथे रास्ता रोको करण्यात आलेला होता, मात्र आता या ठिकाणी जो रास्ता रोको आहे तो आता संपवण्यात आलेला आहे आणि रिक्षा असतील किंवा इतर वाहने आता पुढच्या दिशेने निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहे।